बदलापूर शहरासाठी अभिमानाची बाब आहे, कारण की आपल्या बदलापूर शहरात राहणाऱ्याच असणार आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत की कुठे नेमका सन्मान करण्यात आलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे नुकतंच त्यांनी नगराध्यक्ष रुचिताजी घोरपडे यांची सुद्धा भेट घेतली आणि नगराध्यक्षांनी सुद्धा या सैनिकांना गौरविलं आहे. आपण अधिक माहिती घेणार आहोत. तर सन्मान करण्यात आलेला आहे. सर, काय सांगाल या सन्मानासंदर्भात? किती लोकांचा सन्मान झालेला आहे, कुणाकुणाचा आणि कशामुळे? खूप आनंदाची गोष्ट आहे की कारगिल विजय दिवसानिमित्त सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य आयोजित सैनिक रत्न पुरस्कार सोहळ्याचे मानकरी आमच्या बदलापूर शहराचे निवडक असे सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सर्वांचा सन्मान सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष माननीय माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून राजश्री शाहू महाराज सभागृह दादर या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. आमच्या सैनिकांचा हा जो सन्मान होतोय त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे आज कुडगाव बदलापूर शहराच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे मॅडम यांनी सुद्धा या सैनिकांचं खूप खूप अभिनंदन केलं. हा बदलापूर शहरासाठी खूप अभिमानाचा दिवस आहे. तसेच आज देशातील सुद्धा महाराष्ट्र राज्यातील खास करून निवडक अशा 36 जिल्ह्यामधील सैनिकांना हा सैनिक रत्न पुरस्कार सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्याबद्दल या सर्व सैनिक रत्न पुरस्कार विजेत्यांचे मी जनरल सेक्रेटरी DF निंबाळकर सैनिक फेडरेशनच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो. सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सर, कारगिल दिनानिमित्त तुम्ही काही वेळापूर्वी बोललात. भारत पाकिस्तान युद्ध आणि काय म्हणजे भूमिका आपली काय होती, काय सांगा? कारगिल युद्धामध्ये फार वेगळ्या प्रकारचं हे युद्ध होतं आणि त्या दुर्गम भागामध्ये ज्यामध्ये मोठ्या मोठ्या टेकड्या आहेत, उंच आहेत, समुद्र सपाटीपासून 3000 मीटर उंचीवर या ज्या सैनिकांना लढावं लागलं, त्यामध्ये यांनी आपली स्वतःच्या परिवाराची पर्वा न करता कोणत्याही प्रकारचं पत्रव्यवहार नसताना या युद्धामध्ये फारच अहम असं साहस निर्माण केलं व 26 दिवसाच्या आतच हा विजय सैनिकांनी मिळवून दिला आणि सर्व सैनिक त्यामध्ये सामील झाले. आपल्या परिवाराची पर्वा न करता त्यांनी यामध्ये खूप चांगल्या प्रकारे कार्य केलं आणि भारताला विजय मिळवला. त्याबद्दल त्यांचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन. देशासाठी नेहमीच रक्त सांडवण्यासाठी हे आपले सैनिक तयार असतात. त्याबद्दल आम्हाला सर्व सैनिकांना सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून अभिमान आम्हाला त्यांचा आहे असं मला वाटतंय. अर्थात बांदेकर सर, काय सांगाल या सन्मानाबद्दल? आज नगराध्यक्षांनी पण कौतुक केले तुमच्या सगळ्यांचं. जय हिंद सर्वांना. प्रथम खरोखरच आम्हाला जे सैनिक रत्न पुरस्कार मिळाला आहे हे आमचं सर्वांचं भाग्यच समजायचं. आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी युनायटेड माजी सैनिक संघटना बदलापूरचे अध्यक्ष आबा बांदेकर यांच्यामार्फत मी खरोखरच आपले नगराध्यक्ष रुचिता मॅडमनी जे आमचा सत्कार समोर राहिला तर पूर्ण आमच्या युनायटेड अर्शनच्या मार्फत त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. आणि तसंच तुम्ही हे न्यूज चॅनलवर आमच्यापर्यंत पोहोचलात, आणखी तुमचाही आम्हाला सदैव एक सहभाग असतो. याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, आभार वगैरे. आणि एक कारगिल युद्ध म्हटलं तर खरोखर म्हणजे युद्ध कसं असतं की म्हणजे सगळ्या तयारीच्या गोष्टी असतात आणि हकीकत त्यावेळेला आम्ही तिथं युद्धामध्ये होतो, पण ते कसं आम्हाला घातपात करून हे युद्ध चालू झालेलं आहे, पूर्ण जगाने बघितलेलं आहे. आणखी भारताची त्यावेळेस म्हणजे तयारी काय नाही, म्हणजे युद्धाची एक तयारी, एक वेगळी तयारी असते. सगळं बॅकग्राऊंड असतं, पण त्यावेळेला सगळं आपापल्या कर्तव्यामध्ये बजावत असताना अचानकच पाकिस्तानाकडनं हल्ला करण्यात आला, म्हणजे घातपातच करण्यात आला. आणि त्याला पाकिस्तानला चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टीचा अनुभव पूर्ण 71 पासून पूर्ण अनुभव माहिती आहे की भारताबद्दल युद्ध करणं म्हणजे 10 वेळा आपल्याला विचार करण्यासाठी ही गोष्ट एवढी भारताची ताकद आहे. आणि ही ताकद पूर्ण जनतेच्या सहकार्याने, आशीर्वादाने, आणखी तुमच्या आमच्या वडील पूर्वजांच्या आशीर्वादाने आम्हाला ती एक ताकद बळ मिळतो आणि त्याचा आम्ही वापर करून पाकिस्तानात त्यावेळेला आम्ही धडा शिकवला आणि त्यातही आम्ही विजय मिळवला. फक्त इतकंच की आमचे काही सैनिक त्यामध्ये शहीद झाले, त्यांनाही मी आता परत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.